माझे नाव पंकज आहे आणि मी अहमदनगरचा आहे. मी एक विद्यार्थी आहे म्हणून मी अभ्यास करण्यासाठी वसतिगृहात राहत होतो. त्या वसतिगृहात माझे बरेच मित्र होते. दिवाळी जवळ आली होती म्हणून माझे मित्र सर्व घरी जायला निघाले होते. कारण ते सर्व इतर राज्यातील होते म्हणून ते लवकर निघून गेले. माझे फक्त 1-2 मित्रच वसतिगृहात राहिले होते आणि काही दिवसात ते देखील जाणार होते. माझे घर शहराजवळील एका गावात होते. मी काहीच दिवसांपूर्वी आजारी पडलो होतो. त्यामुळे माझ्या अभ्यासाचे खूप नुकसान झाले होते. म्हणून मी वसतिगृहात राहण्याचे ठरवले, जेणेकरून मी माझा राहिलेला अभ्यास पूर्ण करू शकेन आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना देखील मला हॉस्टेलवर थांबण्याला विनंती दिली. जे माझे उर्वरित मित्र होते आता ते देखील त्यांच्या घरी गेले आणि हॉस्टेलवर फक्त मी आणि वॉर्डनच राहिलो होतो. दिवाळीची रात्र येणार होती म्हणून माझे वॉर्डन देखील मला एक चावी देऊन त्यांच्या घरी गेले. आता वसतिगृहात फक्त मीच बाकी होतो. त्या रात्री हॉस्टेलवर कोणीच नव्हते. मी अभ्यासानंतर झोपायला गेलो. रात्री 2:30च्या सुमारास माझी झोप उडाली. मी कोणाचा तरी कुजबुजण्याचा आवाज ऐकला, परंतु वसतिगृहात तर माझ्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. तर मग हा आवाज कोण काढत होता? मला खूप भीती वाटली की माझ्या व्यतिरिक्त या निर्जन वसतिगृहात कोणीही नाही. मग हा आवाज कसा काय येत आहे? माझे शरीर थरथरून कापू लागले. त्यावेळी बाहेर कोण आहे हे मला माहीत नव्हते, परंतु माझ्यासाठी शांत राहणेच योग्य होते. मी माझ्या तोंडावरून ब्लँकेट ओढला आणि झोपायचा प्रयत्न केला. तर थोड्याच वेळाने माझ्या दारावर थोडासा ठोठावण्याचा आवाज आला. आता मात्र मला घाम फुटला, पण थोड्याच वेळात एकदम शांतता पसरली. संपूर्ण वसतिगृहात खूप शांतता होती. त्यावेळी मला कळलं भीती काय असते. रात्र अजूनही बाकी होती. मी माझ्या मनात स्वतःला सांगत होतो की जर आपण घरी जाऊन अभ्यास केला असता तर काय बिघडले असते. आता असा हा विचार करीत होता की तेवढ्यातच माझ्या खोलीच्या बाहेर कोणीतरी चालत आल्याचा आवाज मला आला. थोड्या वेळाने हा आवाज थांबला आणि काही क्षणातच त्याने दरवाजा जोराने ठोठवायला सुरुवात केली आणि थोड्या वेळाने त्याने माझे नाव म्हटले. पंकज. हृदयविकाराच्या साठी ते पुरेसे होते. त्याला माझे नाव कसे कळले? तो म्हणाला, बाहेर ये, दरवाजा उघड. तू मला आत नाही का घेणार? तो आवाज कोणत्याही माणसाचा असू शकत नव्हता. तो एक अतिशय भीतीदायक आवाज होता. मी दार उघडले नाही. आता तो ओरडून म्हणाला की दार उघड पंकज, दार उघड. तो आता खूप रागावला होता. मी माझ्या मनात हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली. मी रात्रभर झोपलो नव्हतो. हनुमान चालीसाचे पठण केले. माझ्या रूमच्या दारावर नखाने काहीतरी खुरचटण्याचा आवाज येत होते. मी सकाळपर्यंत हनुमान चालीसाचे पठण करत राहिले आणि सूर्योदय झाला. नंतर मी खूप हिंमत करून दरवाजा उघडला आणि पाहतोय तर दारावर नखांची निशाणी होती. जर रात्रीच्या वेळी मी बाहेर गेलो असतो तर माझ्या बाबतीत काय घडले असते याचा मी विचार करत राहिलो. मी माझ्या वॉर्डनला कॉल केला. काही वेळातच वॉर्डन वसतिगृहात आला. मी त्याला चावी दिली आणि म्हणालो की मी माझ्या घरी जात आहे. मी त्याला रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली, परंतु तो शांत होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटले की त्याला काहीतरी माहीत आहे. मी त्याला ती दरवाजावरील खूण पण दाखवली, पण त्या खुणा तिथे नव्हत्या. मी आजपर्यंत ही भयानक रात्र विसरलो नाही. नंतर मी ते वसतिगृह सोडले. मी वाचलो कारण वीर हनुमानच माझ्याबरोबरच होते. तो कोण होता? तू कुठून आलास? याचे गूढ अजून मला कळलेले नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.